गाईज आता आम्ही चाललोय ट्रिपला. कसं वाटतंय भाई तुला? खूप भारी वाटतंय. बघा गाईज गाडी तयार आहे आमची. आता आम्ही निघालोय. पूर्ण तुम्हाला सगळे अपडेट देत राहू. अजून अर्धे जण यायचे, सर वगैरे नाश्ता करायला गेलेत. आता बघा गाईज सगळे बसलेत गाडीत. श्रुती जाऊन बसले आहे गाईज. आम्ही ट्रिपला चाललोय. कसं वाटतंय तुला? मस्त म्हणजे फर्स्ट टाइम ट्रिपला गेल्यासारखं फिलिंग येतंय. गाईज गोप्रो मध्ये शूट करायचं होता पण गोप्रो मध्ये बॅटरी टाकायला विसरलोय. चार्जिंगला लावले, होईल चार्ज मग गोप्रोने शूट करू. बाकी काय वाटतं श्रुती तुला? खूप मस्त वाटतंय म्हणजे फर्स्ट टाइम आपण स्कूलला जसं ट्रिपला चाललो तसंच हा वाटतं. गाईज मला पण काल तशीच फिलिंग आली की स्कूलला पहिल्यांदा असं ट्रिपला जातोय असं वाटत होतं. अबे तुला काय वाटतंय? झोपलोच नाही भाई काल. काल रातभर मी पण झोपलेलो नाही. 2 वाजता झोपलोय. 2 वाजता पूर्ण अशी एक्साइटमेंट होती की उद्या काय करायचं काय करायचं काय करायचं असं चालू होतं नुसतं. बरोबर की नाही? एक नंबर. शाउट आउट प्लीज. शाउट आउट टू नो गाईज. पूर्ण ब्लॉग बनवायचा 2 दिवसाचा पूर्ण ब्लॉग. पहिला ब्लॉग असेल आपला. काय वाटतं तुला? कसा होईल ब्लॉग? एक नंबर होईल. एक नंबर होईल गाईज ब्लॉग. भेटू आपण थोड्याच वेळात. आता गाडी निघेल आपली. बाय बाय. दत्ता का लेट झाला तुला? सांग ना. अरे सांग तर, लेट का झाला तुला? अरे सांग ना. ओमकार का उशीर झालाय तुम्हाला? ओमकार लेट का झालाय? काय दत्ता उशीर झालाय तुला? त्याच्यामुळे लेट झालाय. काय झाला? उशीर झालाय त्याच्यामुळे लेट झालाय. कशामुळे? नको वो एडिट में नहीं दिखाएंगे हम, खाली दिखाओ गाईज. तर आता आम्ही निघतोय. सगळे जमलेत. सर मॅडम आले की लगेच आपली गाडी चालू होईल आणि आपण निघू. बाय बाय. काय वाटतं तुला? जोरात बोल रे. मला खूप छान वाटतं. दत्ताला छान वाटतंय गाईज पूर्ण. आता आम्ही निघालोय. बघू शकता. चला गाईज. आता अशा प्रकारे आपण निघालोय सगळे आणि बघू शकता. अरे मोठ्याने बोल, त्याच्यात नाही आवाज नाही येत त्याच्यात. अरे येतो आवाज. मी माईकच्या जवळ आहे. तुम्हाला आवाज येईल. नंतर आपण एडिटिंग मध्ये बघून घेऊ. ठीक आहे. डिनॉइज काढू पण करू. चलो लेट्स गो. हा बोल आता. हाय गाईज, मी ओमकार सूर्यवंशी. आमची पहिली ट्रिप आहे डी स्कूलची. कुठं जाणार आहे ते पण माहिती नाही आम्हाला. हो गाईज, यांनी मास्क वगैरे लावलाय. फुल एकदम खतरनाक दिसतोय तो. बघा आपण व्हिडिओ मध्ये चेहरा नाही दाखवायचा, आपलं मिशन आहे. नाही झालंय. महादेव. जय शिवाजी. जय श्रीराम. काय आमच्या सोबत अजून एक मेंबर आता ऍड झालेत. बाकी पुढे आहेत सगळे. अरे 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 दत्ता बाहेर. दत्ता बाहेर आहे रे. दत्ता बाहेर आहे जरा. फार काम ना भाऊ. सिरियस आहे जरा. सिरियस घरी सोडायचं ना मग. दत्ता ब्रेक पिकअप झालं का? ओमकार ऑन फायर आहे. फुल ओमकार ऑन फायर. बघा ओमकार. फुल राडा. फुल राडा. फुल राडा. ओके 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 ओके. कॅमेरात घेतला लय वाईट पडला होता. ए ओमकार ते काय
दीवाने सबका लेगा स्टेज कमी पडायला लागला डान्सरला. स्टेज कमी पडतो स्टेज. 4, 3, 2, 1 स्टार्ट. परत हो चला गाईस आम्ही चाललोय बघा. ट्रॅक चालू झालाय गाईस फुल एकदम. आपला ट्रॅक होणार बोर नाही. हा आज आता सुरू झालाय पहिलाच. चाललोय सगळे एक 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 जण. ओमकार कसं वाटतंय तुला? मला छान वाटतंय. हा. फक्त आता 2 स्टेप आलो. एकदा वापस या 2 माझ्याकडं. समोर सांगतो. सगळं सांगेल ओमकार. ओमकार आहे आपल्यासोबत खूप जण आहेत. तर चला जाऊन या पुढे तुम्ही. हा. सांगतो तुम्हाला. आता आम्ही एकटा जाऊ तू पण येतोयस ना सोबत? नाही बरोबर आहे. हा मग तेच तुम्हाला आयुष्यात एक सांगतो तुम्हाला लाईफ मध्ये हा. एवढं लक्षात ठेवा. शेंगदाण्याचा भाव जरी किती वाढला ना हा तरी बदामाची किंमत किती कमी होती. ओके या ओके आणि ओके. त्याच्यामध्ये शेंगदाणा मीच आहे. एवढं लक्षात असू द्या. काय वाटतं तुला? एकदम मस्त. फर्स्ट टाइम. करता येईल पहिलं तर लोहगडचा रस्ता शोधायलाच वेळ लागतो. काय वाटतं तुला? अजून किती टाइम जाईल? अजून हा न थांबता गेलो तर 1 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ वरती. न थांबता गेलो तर 1 वाजेपर्यंत पोहोचू असा येस ब्रो. हा बोलतोय. काकांचं प्रमोशन करून टाक. काकांचं प्रमोशन इथंच घाम निघालाय. रे आपण बाटल्या आणल्या तिकडे लोहगड. आम्ही इथे 2 डोंगर पार करून जायचंय. लय बेकार ट्रॅक आहे. अरे अजून तर चालू पण नाही झालं. अजून तर पायऱ्याच आहेत. पायऱ्याच आहेत गाईस. बघा हे बघा आम्ही चाललोय. अर्धी गँग गेले पुढे. आम्ही मागे राहिलोय. आणि बाकी आमचे लीडर मागे लीडर सगळे मागे आहेत. लीड करतात हो मागून. ते बघा सर आलेत. स्थळ पण शोधा ना तुला का?
त्यांच्यात मला इथं 25 वर्षांनी भेटले काय ना सरांना सांगा हा त्यांचं मॅडमला पण नको सांगू मला मधुश्यामला सोडून कोणालाही सांग काय तो म्हणते जॉब शोधला तसं मला एखादं स्थळ पण शोधा म्हणलं मला तिथं 30-32 वर्षांनी भेटले ते म्हणते मॅडमला सांगतो पण मॅडमला तर सांगूच नको माझं 30-32 नंतर येईल ते तर येणारच नाही हे दोघं बघ मागत राहायचं पैसे गोळा करा. तुला काय वाटतं मी एवढा मोठा का झालोय डी स्कूल वरतून वाटलं का मॅमच्याच मागं असं बघ चला अरे माझा एक काय घेऊ शॉट बोल ना हा गाईज आम्ही पोहोचलोय बघा एकदम डेंजर मस्ती नाही कोण घाबरलं रे कोण घाबरलं हे आहे काय पण गौरवाला प्रदक्षिणा मारली गाईज काय सर सापडत हा बोल त्याला आदित्य दाब हा हे कशामुळे हा इंग्रजाच्या काळी हा त्यांना गोट्या खेळायला खड्डे नव्हते हा तेव्हापासून त्यांनी मग ती खड्डे- गल्लू काढले का त्याने हा. गल्ली काय ते असं ते असं तेच हा तेच ते समजलं हा. पण त्याच्यामुळे काढलंय का हा. पण त्यातून पण गोट्या ते बाहेर कसं बाहेर काढणार कसं आहे? काढणार ते किती खोल आहे बघ ना ते गोट्याचं असं बाहेर हात कसं पण काढणार? आता तू हात नाही आधी हात खाली आहे. हा. मग गोट्या जाणार मग उरी वापस मग परत येणार नाही रे, नाही प्रॉपर सूट नाही होते ते याच्यामध्ये गोडी तू तिकडून खेळणार हा. आहे खेळ बरं कसं खेळतो कसं घेतो दाखव दाखव ना. पण गोट असं दाखव ना नॉर्मली हाताने दाखव ना हा हा, आता ह्याच्यात ना जर तुझी गोटी गेली तर ह्याच्यात ना बाहेर कसं काढणार अशी तू? काढायची. अशी नाही हात बोटानेच खेळतो ना आपण अरे मला कन्फ्युज करतोय अरे असं कसं कन्फ्यूज करतोय नॉर्मली कसा खेळणार तू दाखव मला म्हणजे असं आता त्याच्या आतमध्ये गेली गोटी आपण असा हात बाहेर काढणार तर हात तुझा बाहेर येईल का असं कसा येईल काय आयडिया आहे हे खड्डे कशामुळे केले असतील माझं म्हणणं आहे इंग्रजाच्या काळी त्यांना गोट्या खेळायला खड्डे नव्हते बरोबर पण तो म्हणतोय बाहेर कसे काढ ओके बरोबर हा बोलेल ती पूर्व दिशा काय वाटतंय ठीक आहे घ्या सरांना विचार सरांना विचार ना ते कशामुळे सरांना विचार तू सरांना विचार सर याचा प्रश्न आहे का खड्डे कशामुळे हे काय 3 खड्डे एक चौथा आता असं काहीतरी आता तो एलिमेंट तुला सांगू शकत नाही त्या तिघांचा कनेक्ट होऊन तिथे खोल दिसेल त्या पिलरमध्ये त्या पिलरमध्ये ते चावी भेटली तर त्यानंतर हे ओपन ह्याचा प्रश्न काय होता बघ विचार त्याला आता त्याचा मला वाटतं इंग्रजाच्या काळी त्यांना गोट्या खेळायला खड्डे नव्हते तुला लेण्यात आणायची लायकी आलाय ना घेतलंय त्याला लेण्यात आणायची लायकी नव्हती त्यांना सॉरी बोलून या तेवढ्या शहरात पूर्ण सिटीमध्ये 50 लोक पण ऐक, थांबा 2 मिनिटं हा बघ हा खड्डे कशामुळे होते काय कल्पना नाही रे त्यांनी तंत्र लावलाय बरं हां सांग इंग्रजाच्या काळामध्ये गोट्या खेळायला खड्डे नव्हते पॉइंट आहे त्याच्यामुळे खेळून दाखव ना त्याच्या गोट्या नाही आणल्या ना. गोट्या लीग त्यामुळे सुरू झाली ना त्यांनीच सुरू हा केली ओके आणि तुझे पूर्वज होते का एका गोटा खेळायला खड्डे एवढा मोठा हो काय दिली का चावी चावी भेटली चावी म्हणजे काय लॉजिक काय असू शकतं मी सांगू हा एकदम खतरनाक माणूस आहे हा एकदम खतरनाक आहे कपडे लटकवले शिकवलं काय काय झालं रे तुझा व्हिडिओ डिझाईनचा कोर्स आहे ना हो हो वाचलो फ्री कोर्स तरी ग्राफिक एकदम डेंजर विषय चालू आहे विषय गंभीर आहे या माणसाचा विषय गंभीर आहे किती शाप लागले असतील ना सर
सरांना व्हिडिओ काढायचा आहे पण मॅडम बोलतात नाही काढायचं आहे. हा बघा एक कैदी आहे. हा बघा आता काय करायचं तू एक राहणार का कैदी, तू राहणार एका रूम मध्ये, तू अशा रूम मध्ये राहा, असा बस खाली बस, असा एकदम मांडी वगैरे मांडी नको. हा बघा हा बघा एक कैदी. सर एक कैदी गेला आतमध्ये. बघा कसा अरे कैदी बोल वेगळ्या कामात अरे बाप सर स्कूल बोल. तुम्हाला जर कधी वाटलं अनकम्फर्टेबल वाटते कपड्यामध्ये साईड पहिले था ना, पहिले बाहेरचा व्ह्यू कुठून यायचं ते पण सांगणार आहे ना. त्या समोरून गेटच्या समोरून आले तुम्ही हां त्या साईडला हां भरपूर कपडे तुम्ही काही घेऊ शकता, काही काढू शकता, काही घालू शकता. ओके. बॅग पण आहे इथं. बॅग जर नसेल तुमच्याकडं अंधारामध्ये तुम्हाला दिसणार नाहीये, पण बॅटरी लावल्यावर 100% दिसेल तुम्हाला. नक्कीच 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 नक्कीच. आता चाललोय आपण वरच्या साईडला आणि आता बघूया पुढे काय होतंय. काय होतंय बोला शेट. मीच ब्लॉग काढलं रे पहिल्यापासून. चल बोला. अँगल तर नीट घे भाई. एक फोटो घे चल. अजून काय घेऊ. हा बोला. होतंय का नाही काय 45% स्टोरीचा फ्लो मेंटेन होत असेल तरच ब्लॉग कर, नाही तर नको करू. उगा स्टोरेज ह्याला काय असं आलतू फालतू वाटलं काय मी. ए भाई एडिटर आहे आपण. एडिटर आहे ह्याला सांग. ते मधुच्या मॅडमचे विद्यार्थी आहे आम्ही, समजलं का. अलाइनमेंट फक्त बरोबर पाहिजे. अलाइनमेंट स्टोरी बघा ह्याच्या आयुष्याची अलाइनमेंट हल्ली. भाई मी काय करतो स्केल अशी त्याच्या मेंदूची अलाइनमेंट आली. पण या जरा ब्लॉग मध्ये काय बोलताय. हा सर तुम्ही फिल्म मेकिंग वाले. हा मग ब्लॉग मध्ये नाही. कसं आहे पाणी तिथलं. उत्तम बोरिंगचं पाणी आहे. बोरिंगचं पाणी आहे. आपले शार्दूल सर आहेत फिल्म मेकिंग वाले. येस येस. बघा आता आपण सर कुठे चाललोय. भाऊ समोर बघ. चाललोय भाज्याच्या लेणीचे पुढचे दगड बघायला. ओके 16 दगड बरोबर आणली आहेत. त्यातले काही 16 तर सर त्याच्यात तुम्ही पण येत आहे. उर्दू मध्ये लिहिलंय का? काय उर्दू मध्ये लिहिलंय का ते? हा उर्दू मध्येच वाचून दाखव. खवातीन हजरात. एवढंच येत आहे आम्हाला. तू चल तू चल. वाचू का मी. निमता असं कोण एवढं मोठं नाही दिले ते. आज ब्लॉगिंग पेक्षा जास्त रोस्टिंग बघायला भेटते. प्रत्येक वेळी ब्लॉगिंग करण्यात मजा मजाच काय. आपला वेगळंच चॅनल सर पहिला ब्लॉग आहे आपला. गुड नाईस. खूप मोठा होणार आहे. हा किती लोक बघतील त्यांच्या पेशन्सला सलाम आहे. चला 2 दिवसाचा ब्लॉग आहे. रात्री तर काय फुल ऑन राडा आहे नुसता. रात्रीला 18 जे लोक इथले हेड होते त्यांच्या स्मरणार्थ करायचे. समाज बघू शकता काहीच काय आहे. मी व्हिडिओमध्ये टाकून देईन. जे साधू इथे राहतात बौद्ध त्यांच्या एकेकाच्या स्मरणार्थ ते मेन सगळ्यांचं कॉमन. म्हणजे हे एक सेपरेट एकच आहे का. एक माणसाचं आहे हे एक माणसाचं हे एक माणसाचं असे खूप आहेत. मेडिटेशन सेंटर. मग ब्लॉग मध्ये जे बोललो ते डायरेक्ट येईल ना. जास्त एडिटिंग करायची गरज नाही. जास्त एडिट करायची गरज नाही. बरोबर बोल. माझी समाधी इथेच लागणार आहे. का. हो कारण की इतकी छान जागा आहे. हा नाही युद्ध नाहीये बट तरी पण किती छान दिसतं इथं माहिती का. कोण काय पण कसं पण बोलतंय. तुम्हाला काय सांगू आता. ज्याच्या तोंडाला जे येईल ते सगळे काही बोलत चाललेत. काही म्हणजे काय हेच नाही. सिक्वेन्सच नाही कोणाला काय कुठल्याच गोष्टीचं. आपल्याला बुद्धी आहे बघा. एकदम आता मस्त व्ह्यू वगैरे एकदम मस्त आहे. तो तिकडे लोहगड दिसतोय का तुम्हाला. मी झूम करून दाखवून देईन. ठीक आहे. सो आता चालत 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 पुढे आलोय खूप मस्तपैकी. सो चला
हो लेट्स गो. ओमकार काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे त्याच्यामध्ये? वाघ आहे का? हो. तुम्ही इथे आलात तरच दिसेल तो, बाकी नाही कोणाला दिसणार. वाघ आहे त्याच्या आतमध्ये. हां असली हां बघ. हे काय इकडे आपल्याकडे वाघमारे साहेब आहे. हे काय वाघमारे साहेब? वाघमारे का? हां म्हणून वाघ आहे त्याच्या आतमध्ये म्हणून आम्ही वाघमारेला आणलाय. अरे ते टाणा नको करू. मुलगा वा कोणाचं फोडलंय? दत्ता माझं आहे. तुझं आहे का? ओके ठीक आहे. हा माकड बघा सोबत आणलाय. ए नको ना. हा एक आपला मित्र आहे ठीक आहे. याने आपण सांगितलं त्याला की हे चित्र काय आहे तू ओळख म्हणा. याने काय सांगितलं, तू काय बोलले काय? हा मला वाटतो मोर होता. हा मोर सांगितलं. तर तुम्ही इथं क्लोज बघितलं टोटल. तर हा त्याने मोर सांगितला ठीक आहे. आणि इथे एक बोलतो पर्सन देवी उभारलेले आहे त्यांना असं सांगितलं. आपण डिटेलमध्ये जर बघितलं थोडंसं लक्ष देऊन, फक्त घाई गडबडीत जसं आता या मित्राने बघितलं नुसतं घाई गडबडीत काही आपण हात नाही लावायचा, बघायचा, टाइमपास करायला जायचं. इथे जर क्लिअरली बघितलं तर तुम्हाला एक इथं हत्तीचं फेस पूर्ण बॉडी दिसते ठीक आहे. जसे ही हत्तीची सोंड आहे ठीक आहे. हत्तीचं पूर्ण जर तुम्ही पाय वगैरे बघितले शेप त्याच्यावरती आता हे जे देवी किंवा काही असेल आता आपल्याला माहीत नाही, इतकी आयडिया डिटेल आपण नाही ओळखू शकत. तर त्यांनी ते बसलेले आहे. आणि हे एक झाड आहे ज्या हत्तीची सोंड जर तुम्ही इथं बघितलं तर त्यांनी हे झाड उकडून काढलेलं आणि ते सोंडेमध्ये पकडलेलं ठीक आहे. इथं क्लिअर दिसते. पण आपण टाइम घेऊन कोणत्याही गोष्टी बघतच नाही. आपल्याला फक्त यायचं असतं फोटो काढायला आणि फक्त मस्ती करायला. पुढं असं करू नका ठीक आहे. हां सर लहानपणी टॉपर होते पण आता सर एकदम म्हणजे आता बाकी सर एकदम हिस्ट्री गेले. सर मधल्या काळात गेले आता आलेत परत कमबॅक हो रहा है 2025 में कमबॅक हो रहा है. ओळखलेला सरांनी ओळखलं डिझाईन. आपण किती येडे आहे बघ ठीक आहे. बघापासून हे डिझाईन नीट बघितलं. हा पूर्ण हत्ती हा माणूस त्याच्यावरती बसलेला आहे. देवी हे बघ ना शेपूट त्याचे पाय. एक माणूस याला बोलतात ग्राफिक डिझायनरचे सर. इकडे काय आधी ऑब्झर्वेशन पॉवर. सरांची ऑब्झर्वेशन पॉवर बघा. आणि वर 3 लोक बसले. सरांची ऑब्झर्वेशन पॉवर एकदम डेंजर लेवल आहे. काय वाटतं बघता तुला त्याच्यावर? सरांना एकदम हातात जोडले. सर एकदम लेजंड फुल लेजंड. काय वाटतं तुला? एकदम खरं बोलले. म्हणजे कधी कधी आपण काय करतो की हसी मजाकच्या वेळी हे सगळं आपलं पुरातन गाईज पण खरंच ऑब्झर्वेशन लेवल पाहिजे. मस्करीचा पार्ट राहू दे. ऑब्झर्वेशन लेवल आलीच पाहिजे प्रत्येकाला. आता आम्ही सगळे डिझायनर आहोत. तुम्ही व्हिडिओ एडिटर, मोशन ग्राफिक डिझायनर, याचा पण डिझाईन डिप्लोमा कोर्स आहे. मग आता काय बोलणार? मी बिगिनर आहे. ती पण बिगिनर आहे. मी चालू आहे थोडाफार ठीक आहे. मी सरांना तर काय 12-13 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. त्यांचं चालू आहे. जाऊ दे आपण पुढे जाऊया. काय म्हणतोय दत्ता तू? बक्सर आलू माहिती नाही, हिवताप माहिती नाही. कोण आहे? हे आमचे ओंकार सर. हो लुक बघा, लुक सरांचा दत्ताने कॅप्चर केलाय. हाय का नुसतं बाय म्हणजे एकाहून एक नग आहेत सगळे. एकाहून एक. काय बघतोय दत्ता? मासे बघतोय. मासे त्याच्यात बघतोय ना भाई. पडल बिडल गाईज नाही गाईज. मासे विषय काय नाही. उगाच कुठे आहेत मासे? मासे बाई कुठे? बघू दे आता मी आवाज ए भैया. माशाला आवाज कसा देतोय हे भैया. असली फोटोग्राफर. परत दाखव कसं बघा गाईज. दोन अरे बापरे. ऍक्शन बघा गाईज. ऍक्शन. अरे बापरे हायवे दिसला का? हायवे तुम्हाला नाही दिसणार. मी झूम करेन.
येड्याचा बाजार आता म्हणतो डान्स करायचं ह्याला. या गपरे डान्स आहे नाही रे, इथे नाही करायचं. म्हणजे थोडी रिस्पेक्ट पाहिजे ना. जागा काय, ना लोकं जागा काय. काय आहे? काय ओमकार तू परिस्थिती काय परिस्थिती काय तुम्ही करताय काय मग तूच तुला म्हणतोय. तुला तूच म्हणतोय. भावटा तुला समजलं पाहिजे ते तू म्हणतोय बाबा. तुला ह्याला समजलं पाहिजे ते ह्याला तुला समजलं पाहिजे कळलं का आता इथं किती लोक आहे आसपास, बघितलंय ना. माय मिस्टेक. काही आम्ही ब्लॉग करतो तर सगळेजण आमच्याकडे बघतात त्यांना वाटतं आम्ही मोठे कंटेनर आहे कंटेंट क्रिएटर आहे नाही रे, फ्युचर आहेस तू. आर्यन घे ना. आर्यन फ्युचरचा मोठा ब्लॉगर होणार आहे बरं का. बघा काहीच पहिल्यांदा म्हणजे ब्लॉग आतापर्यंत जाम काढले आम्ही क्लासमध्ये नाही, पण पण होणार आम्ही आहे. टाकलेच नाही कधी नाही काय रे, दत्ता? होणार आहे रे. तुझ्यामध्ये आहे ते स्पार्क आहे. तुम्हाला काय वाटतं हा तरी ब्लॉग आपला येईल की नाही येईल की नाही येईल आतापर्यंत आपण डिस्प्ले मध्ये किती ब्लॉग काढले ते असू खरंय. किती येईल शंका आहे हो मला. नाही, याच्यामध्ये स्पार्क आहे माझ्याकडे. हो ना? थोडा. उगाच मला चढण्यासाठी काय पण बोलतात चढवण्यासाठी गौरव बघ गौरव बघ इन्स्पिरेशन घे जरा मी जे करतो ते आजी करत नाही. अरे तरी पण म्हणून सांगतोय जो ये करताय ना वो नहीं करते लेकिन देखो ये देखो साइज देखो जाऊ दे एवढं करताय वो कोई भी नहीं कर सकता. बघा आजी आजोबा किती किती म्हणजे ह्याच्याने आहेत हे आमचं गौरव. हिंदी वर्ड आहे ना म्हणून. बर. हा टॉवर असणार आहे मोठा 17 त्याचा. सर असं म्हणतायत की हे पूर्ण काय सर बिल्डिंग आहे हां त्याचे मालक सर आहेत. हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आता. हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. हा पुढच्या वर्षी पोझिशनला येईल. हा पुढच्या वर्षी पोझिशनला येईल. इकडचे बाकी दोन रेडी आहेत हां आणि सॅम्पल फ्लॅट तिकडे पुढे आहे आपला. तुम्ही बघू शकता व्ह्यू समोरून बाल्कनीतनं व्ह्यू बघा कसला भारी येईल. दिवा साईड पण आहे. सर कुठला फोर्ट दिसणार आहे समोर डायरेक्ट बाल्कनी मधला 21वा पूर. नाही फोर्ट कुठला दिसणार आहे फोर्ट स्विमिंग पूल नाही आपल्याला डायरेक्ट हे फ्रेश वॉटर आहे वॉटरफॉल आहे. सर एक सांगा की समोर बाल्कनी मधनं डायरेक्ट लोहगड दिसणार. बाल्कनीतनं समोर लोहगड दिसते ते बघा तिकडे खाली इकडे तुम्हाला काही हट दिसतात. हा त्या 700 वर्षापूर्वीच्या हट्स आहेत. ओ बा त्या अशा दिसतायत त्या का? हा 700 वर्षापूर्वीच्या हट्स आहेत सगळ्या. ओके. आणि इथे सरडे वगैरे पण आहेत, पण म्हणजे तसं काही नंतर प्रॉब्लेम नाही येणार नाही, ना? साप वगैरे पण येतील. आता सरड आहेत नंतर साप वगैरे पण तुम्ही पाळू शकता घरामध्ये. इथं बिबट्याची भीती अजिबात नाहीये. नाहीये फेन्स का? टाकलेली आपण नाही. आणि ते जे मध्ये डोम होता, मग तिथे काय फंक्शन्स आणि ऑल त्याच्यासाठी म्हणजे काही हा तो क्लब हाऊस सारखा लग्न आपण म्हणजे सगळ्यांचं- डोहाळे जेवण. हा, सगळे अख्खी सोसायटी रजिस्टर करून देणार आपण. अच्छा. त्या सगळ्यांचं कॉमन फंक्शन तिथे होतात. ओके सर तुमच्या अंगावर बघा किडे आलेत. आम्ही बरोबर घेऊन फिरतो. ओहो सर एकदम मूड मध्ये सर सर एकदम नाही सर नाही कट नाही गेला चालू आहे आणि अशी माकडं वगैरे पण असतात का मग तुमच्या इथे? सिक्युरिटी गार्ड म्हणून हे बघा तू तर वेगळंच वाटतंय बरं का जरा. ही आपली माकडे आहेत. हा, इंडिया मॅम सॉरी ही आपली माकडे आहेत. हो येस ही आपली माकडे आहेत. बघायला नाही मिळत. ते सिक्युरिटी गार्डला आपण ते दिलेले अच्छा. ड्रेस कोड. माकड चालला एक हा बघा आमच्यासोबत नाही ते आमच्यासोबत आपल्यासोबत आहे ते नाही असं करता नाही तर काय बघ ना कशाला करतात हे आमची माकडे नाही. सॉरी सर कुठले ते हे कुठले तुम्ही हे असं कुठल्या पण ठिकाणी येऊन असं करू नका गाईज सॉरी. तर गाईज आता आपण निघालोय ओमकार आपण निघालोय कसं वाटतंय तुला आता? नंबर 1 वाटतंय. आर्यन तुझं कसं मत आहे? दत्ता पण आपल्यासोबत बघा गाईज आता आपण निघालो दत्ता. आता तुझं काय म्हणणं आहे? आता आपण कुठे जिरली आमची जिरली खऱ्या अर्थाने जिरली घसा पूर्ण सुकलाय चाललोय जिंदगी सुकली काय म्हणतोय बघा बोल परत बोल म्हणतो घसा सुकलाय माझी जिंदगी सुकली. वा म्हणजे जर स्क्रिप्ट लिहायची असेल ना कुठल्या नाटकाची म्हणा किंवा अजून कसली पण म्हणा दत्ता आणि तो ओमकार महाजन दोघांना सोबत घेऊन बसणे म्हणजे डायलॉग आपोआप सुचतात पूर्ण वेळ. मी जरा म्हणजे छोटा क्रिएटर आहे. दत्ता छोटा क्रिएटर आहे ओमकार मोठा क्रिएटर आहे असं दत्ता म्हणतोय. ओके अजून तर गाय जास्त म्हणजे त्याच्याकडेच ऑर्डर द्या. त्याच्याकडेच ऑर्डर द्या. ओके अजून काय? माझा मूड स्विंग होत राहतो. तुझा मूड स्विंग होतो. हा येताना ना माझा मूड वेगळाच होता. हा पण आता वेगळा झालाय
ओके, म्हणजे आमच्या पोरांच्या मूडवर काम आहे सगळं, कारण की आम्ही सगळे एडिटर आहोत ना, एडिटर, ग्राफिक डिझायनर, समथिंग. आम्हाला जर आगाला तर आम्ही PC वगैरे फोडून घरी जातो. सॉरी हे चुकीचं बोललाय तो, हे कट करीन मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सो भेटूयात, आपण जातो जेवायला. सगळे उतरतात खाली येतात सगळे. लेट्स गो गाईज. आता आम्ही पूर्ण उतरून आलोय, म्हणजे अजून उतरायचं आहे. चप्पल उद्या झाली. स्वप्नीलला भूक लागली आहे, खूप भूक लागली. आता चहावर आलोय. तुला पण भूक लागली? मला पण भूक लागली. चहा बोलत आलो म्हणलं त्याला खोल बर का, चहा वगैरे घेऊन आलोय, तरी पण आता भूक लागली. क्रॉस करणं थोडं असं अजून ऐक बघू ना, आता. ते खूप सगळे उतरतोय. आम्ही चौघजण सोबत आहोत. ओमकार, मी, स्वप्नील आणि दत्ता. बाकी ग्रुप मागे. आम्ही नेहमी पुढेच असतो, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या. सो चला उतरूया. व्ह्यू बघा, व्ह्यू, जस्ट चेक दी व्ह्यू. 12% चार्जिंग आहे गाईस गोप्रोची. जेवणापर्यंत तरी राहिली पाहिजे. पॉवर बँक आहे, पण कॉर्ड आम्ही गाडीत विसरून आलो, म्हणजे लेजंडची गोष्ट आहे ही एकदम. सो फोटो काढ ना बाळा. काय ह्याचा फोटो काढायचा आता, हा म्हणतोय. वा, फोटो काढतानाचा एक सीन बघा तुम्ही, दत्ता भाऊ कशी पोझिशन देतील. अँड मी मागाशी शूट करायला विसरलो. हे जी लोक फोटो काढत होती, आपला चष्मा घे ना, अभयनी जो काढलेला घे ना आपला. ते कुठला आहे? बॅग मध्ये चष्मा ठेवलाय. वाव, लुक कसा आहे गाईज, लुक. आता सरांना सर खाली जायचे पण पैसे मागतायत. कोण? ते लोक. मी आता पेटमध्ये उभा स्वतःला जाळून खाली जाणार तर माझे हाड मला लोटातच घेऊन डायरेक्ट हसती. पैसे देणार नाही. प्लास्टिकच पाहावं लागेल. आमचा एक माणूस वरती कमी झाला असं सांगायचं का सर? आमचा हा माणूस घ्या तुम्हीच 25 रुपये माग परत द्या. तुम्हीच 25 रुपये आम्हाला परत द्या. उतरलोय गाईस खाली पूर्ण बघा. दी एंड आहे. गाडी लागली आहे तिथं, गाडीपाशी जातोय आता. चार्जिंग पण नाही, चार्जिंगला पण लावूया गॅम गोप्रो आणि भेटूया. आता जेवणाला जायचं आहे आय थिंक. बघू पुढं कसं काय आणि काय चालू आहे ते. फुल मजा. व्ह्यू बघा, व्ह्यू आरोडे प्रॉपर.